हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सकाळी उठले, आंघोळ वगैरे उरकली, त्यानंतर कणिक वगैरे भिजवून घेतलं, नाश्त्याची तयारी करून घेतली. इकडं चहा बनवली, इकडं चपात्या बनवून घेतल्या. आता राहुल यांची नाईट चालू झाली आहे, तर मग नाश्त्याची व्यवस्था करत होती. तेव्हा पटापट नाश्ता देऊन घेतला. परत मग थोड्या 2-3 चपात्या बनवून घेतल्या. माझे तर श्रावणचे उपवास चालू आहे, यांच्यासाठीच पटापट सकाळी सकाळी खूप घाई असते. दूधवाला येतो, प्रिशा झोपलेली असते, तोपर्यंत पटापट कामं उरकून घ्यायची असतात मला. इकडं प्रिशा झोपलेली होती, तोपर्यंत यांचा नाश्ता वगैरे चालू होता. किचनचे कामं आटपत वेळ होऊन जातो. मग इकडं मी गरमागरम चपात्या बनवते बघा. मस्त ताव्याच्या गरमागरम चपात्या आणि चहा, एकच नंबर नाश्ता झाला. पटापट दिला त्यांना. त्यानंतर मग देवपूजा वगैरे उरकून घेतली, फूल वगैरे अर्पण केले देवाला. मग इकडं रात्रभर सब्जाचं पाणी भिजवत ठेवलं होतं, ते पिऊन घेतलं पटापट. मस्त वाटतं, एनर्जी येते जरा पाणी वगैरे पिल्यावर सकाळ सकाळ. त्यानंतर फायनली किचनचं काम डिलीट झालं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.